श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात तुम्ही? ज्योती किचन व्लॉग्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. सर्वात आधी मी रेस्टॉरंट खोलून घेतले. पाहू शकता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आज जाऊन दुसऱ्या सेटरची चावी घेऊन सेटर खोलून घेतले दोन्हीही. चला तर आत आलेलो आहोत. सर्वात आधी क्लिनिंग करून घेऊ. सर्वात आधी झाडू मारून घेतला. आज खूप घाई होती कारण आज सॅटरडे होता. चला तर आता किचनमध्ये जाऊन फटाफट इडलीची चटणी करून घेतली, कारण आज जेवण बनणार नाही, फक्त नाश्ताच आहे. त्यानंतर 2 कांदे कट करून घेतले. खूपच घाई होती आज, एकही काम व्यवस्थित होत नव्हतं. चटणी करून घेतली, तडका मारून घेतला चटणीला. पाहू शकता चटणी तयार आहे. ही इडलीची चटणी बनवली आहे. त्याचबरोबर एक साईडला उत्तप्पा आणि दुसऱ्या साईडला सांबार बनवून घेतला. कट करून घेतलेला कांदा मॅश करून घेतला, कारण हे आपण कांदे पोह्यांचं बॅटर भिजवणार आहोत. त्याला छान मॅश केलं आहे. त्यानंतर बेसन घालून घेतलं. खूप घाई होती त्याच्यामुळे हातातलं काम सोडावं लागत होतं. हळद टाकून घेतली, जिरे टाकले, ओवा टाकून घेतला. लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट टाकून घेतली. बारीक केलेली नाही, जाडसर आहे. त्याचबरोबर लाल मिरची पावडर टाकून घेतली. ते साईडला ठेवून फटाफट नाश्ता करायला घेतला. उपमा करायला घेतलाय. त्याच्यात राई जिरे टाकून घेतले. कढीपत्ता कांदा घालून घेतला. एक साईडला चहा ठेवलेला आहे. टमाटर कापून घेतला. एक साईडला पराठे केलेले आहेत.
चारही गॅस चालूच आहेत. अजिबात वेळ नव्हता. धनिया वगैरे टाकून घेतला, रवा टाकून घेतला, थोडंसं ताक टाकून घेतलं, त्यात थोडंसं पाणी घालून 2 ग्लास पाणी घातलं आणि परतून घेतलं. त्याचबरोबर एका गॅसवरती चहा ठेवून घेतला. पाणी घालून घेतलं, चहापत्ती टाकून घेतली, साखर टाकली, दूध घालून घेतलं, चहा उकळून घेतला. गाळून घेऊया. गॅस बंद केला, चहा गाळून घेतला. परत आलो आहे आपण आपल्या कांद्याच्या बेटरजवळ, कारण एक एक ऑर्डर येत होती, त्यामुळे हातातलं काम सोडावं लागत होतं. त्यात धनिया आणि तांदूळाचं पीठ टाकून बेटर तयार करून घेतलं. त्याचबरोबर आंटीने यात वडे काढून घेतले. आज नाश्त्याला वडापाव, कांदेभजे, उत्तप्पा, उपमा, इडली, सांबार हे बनलेलं होतं. कारण आज फक्त नाश्ताच होता. परत अजून एकदा चहा करून घेतला. चहा रेडी आहे, गाळून घेऊ. चला आता आपली नाश्त्याची वेळ झालेली आहे. खूपच भूक लागली होती, कारण आज उशीर झाला होता नाश्त्यासाठी. तर मी नाश्त्याला एक इडली घेतलेली आहे, थोडीशी चटणी, थोडासा चहा आणि एक पराठा घेतला आहे. नाश्ता करून घेतला. जास्त काही शूट केलेलं नाही, कारण अजिबात वेळ मिळत नव्हता आज, त्यामुळे थोडंसं शूट केलं आहे. त्याचबरोबर म्हटलं चला आज आपण उपमा केलेला आहे, जरा टेस्ट करून पाहावं कसं झालं आहे म्हणून. उपमा घेऊन आली, थोडासा उपमा खाऊन बघितला. त्यानंतर आंटी पण आली आहे नाश्ता करण्यासाठी. मी आंटीला दाखवत नाही व्हिडिओमध्ये, कारण कोणाकोणाला आवडत नाही, उगाच आपल्यामुळे कोणाला त्रास नको. आंटीने सुद्धा चहा घेतला आहे, थोडासा उपमा घेतला आहे आणि पराठा घेतला आहे. साधाच पराठा आहे. आज नाश्त्यामध्ये आलूचे पराठे पण होते. माझा नाश्ता करून झालेला आहे. चला तर आपण आता किचनमध्ये जाऊ. त्यानंतर परत मी आत येऊन सर्व टेबल्सवर टिश्यू पेपर आहेत की नाही
चेक करून घेतलं आणि सर्व टेबल्सवर टिश्यू पेपर लावून ठेवलेत. त्यानंतर किचनमध्ये गेली आणि खूप सारे काम होते किचनमध्ये. खूप राडा झालेला होता. पूर्ण किचन क्लीन केलं. सर्व भांडे वगैरे घासून घेतले. तेवढं काही शूटिंग केलं नाही मी. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.